पुढील अध्याय आहे अध्याय 181 भृगु कच्छोत्पत्ती वर्णन. भृगु कच्छोत्पत्ती वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततः अतः परम प्रवक्ष्यामि भृगुतीर्थस्य विस्तरम. यम श्रुत्वा ब्रह्मणा गोघ्नो मुच्यते सर्व पातके. हे मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, यानंतर मी भृगु तीर्थाचे विस्ताराने वर्णन करेन, जे श्रवण करून ब्राह्मणाची हत्या व गोहत्या करणारे सर्व पातकातून मुक्त होतात. त्या तीर्थात वृषखात नावाचे स्थान प्रसिद्ध आहे. नृपश्रेष्ठ, तिथे पूर्वी भृगु महर्षीने तप केले आहे. राजा युधिष्ठिरने विचारले, ते श्रेष्ठ ब्राह्मण कोणत्या कारणास्तव भृगु कच्छमध्ये निवास करून व महान तप करून सिद्ध झालेत? ज्याने तिथे मोठे कुंड तयार केले तो वृक्ष कोण होता? हे अनघ, हे सर्व न्यायपूर्वक आपण मला सांगावे. श्री मार्कंडेय वदले, तुम्ही मला जो प्रश्न विचारला त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगेन. राजा, तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका. श्री ब्रह्मदेवाचे 6वे मानसपुत्र भृगुवंशाचे श्रेष्ठ ऋषी भृगु महर्षींनी शोभायमान उत्तम क्षेत्रात तप केले. ते मुनिश्रेष्ठ दिव्य 1000 वर्षांपर्यंत आनंद भोगरहित शरीर शुष्क करत काष्टनी पाषाणासम तिथे स्थित झाले. त्यानंतर देवेश भगवान श्री शंकर उत्तम विमानात बसून त्या मार्गाने निघाले. तिथे वारुळासम स्थित महाभाग भृगूला पाहून देवी पार्वतीने देवेश श्री शंकराला विचारले, प्रभू, इथे काय दिसते आहे? श्री शंकर वदले, महादेवी, दिव्य 1000 वर्ष अति उग्र तप करून महात्मा भृगु असे ध्यानात मग्न झालेत. ते एकेका महिन्यात कुशाग्र भागाने जलबिंदू प्राशन करतात. सुंदरानना, शतवर्षांपेक्षा अधिक काळ ते उभे आहेत. श्री शंकराचे वचन ऐकून क्रोधयुक्त वक्र दृष्टीने भगवती पार्वतीने देवेश शूलधारी श्री शंकराला म्हटले, वृषभध्वज, खरोखरच या जगात आपण उग्र रूपात प्रसिद्ध आहात. शिवाय आपण दयाहीन सुद्धा आहात. आपण इतरांच्या दुःखाने प्रसन्न होण्यायोग्य आहात. तसेच सर्व जीवांना भयभीत करणारे आहात. दिव्य 1000 वर्षांपासून श्री शंकराचे ध्यान करणाऱ्या या ब्राह्मणाला आपण वर का देत नाही ते मला सांगावे. राजा, हे विचारल्यावर देवेश श्री शंकर जोरात हसत मेघासमान गंभीर वाणीने देवी पार्वतीला वदले, स्त्री अहंकाराने नष्ट होते, तप क्रोधाने नष्ट होते, दूरवर भ्रमण करण्याने गाय नष्ट होते, तर धर्मभ्रष्टाचे अन्न ग्रहण केल्याने ब्राह्मण नष्ट होतात. हे वीर, हा ब्राह्मण क्रोधान्वित आहे म्हणून त्याला सिद्धी प्राप्त होत नाही. हे प्रिये, हजारो लाखो वर्षापासून काही प्रयोजन नाही. या अवस्थेत स्थित असूनही त्याच्या क्रोधाचे महा आश्चर्यकारक आचरण आहे. हे सांगून श्री शंकराने तत्क्षणी वृषच स्मरण केले. वृषच अर्थात धर्मच श्रेष्ठ श्री ब्रह्मदेव आहेत व वृषरूप श्री महेश्वर आहेत. श्री शिवद्वारा ध्यान केल्यावर वारंवार गर्जना करत क्षणात वृष तिथे उपस्थित झाला व त्याने विचारले, कोणत्या कार्यास्तव आपण माझे स्मरण केले? मी आपले कार्य काय करू? भगवान, कालापव्यय न करता मी कोणाचा विनाश करू? भगवान श्री शंकर वदले, तू भृगुश्रेष्ठ त्या उत्तम ब्राह्मणाला क्रोधित कर, ज्यामुळे त्रिभुवन सुंदरी पार्वती माझ्यावर श्रद्धा ठेवेल. हे ऐकून वृष त्या ब्राह्मणाला तिरस्कृत करण्यासाठी श्री नर्मदाच्या रम्य तटावर महर्षी भृगूच्या आश्रमाजवळ पोहोचला. त्यावेळी वृषाने भृगु महर्षींना शिंगाने उचलून श्री नर्मदा जलात फेकले. तेव्हा भृगु महर्षी क्रोधित होऊन हाती दंड घेऊन म्हणाले, मस्तकावर दंडाघात करून तुझ्यासारख्या पशुचा मी वध करीन. शिखा, यज्ञोपवीत परिधान केलेले वस्त्र सावरून तसेच उत्तम आसनासहित त्या वृषाचा पाठलाग करत धावताना ते वृषाला म्हणाले, पापयुक्त कर्म करणारा दुराचारी वृष, तू माझा अवमान करून माझ्या देखत कसा जाशील? तेव्हा त्या वृषाने पृथ्वीवर खुरांनी खड्डा खणून जोरात आवाज करून त्या भृगु महर्षींना त्यात पाडले. तेव्हा यज्ञात टाकलेल्या आहुतीप्रमाणे महर्षी भृगु क्रोधाग्नीने जळू लागले. युधिष्ठिर दुसऱ्या ब्रह्मदंडाप्रमाणे हातात महादंड घेऊन
ते ब्राह्मण वृषाला मारण्याच्या इच्छेने त्याच्या पाठीमागे पुन्हा धावले. भृगु महर्षींना पाठीमागे धावत येत असताना पाहून तो वृष समुद्राच्या पूर्वेकडे जम्बूद्वीप, कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाल्मली, शाकद्वीप, गोमेध तसेच पुष्करवर पोहोचला. नरेश्वर, पूर्व दिशेकडून दक्षिण दिशेकडे आणि तेथून उत्तरेकडे असे एका द्वीपाकडून दुसऱ्या द्वीपाकडे तो ये जा करू लागला. राजा सुतल, वितल, तलातल, तामिस्त्र, अंध तामिस्त्र या प्रकारे सप्तपाताळात तो गेला. त्यानंतर तो वृक्ष प्राणरक्षणार्थ भूलोकात गेला. भृगु महर्षी पाठलाग करत असताना तो भूवलोक, स्वर्गलोक, महलोक, तपलोक, सत्यलोक, जनलोकात गेला, पण त्याला कुठेही सुख लाभले नाही. जसे कामक्रोधाच्या बलाने उन्मत्त मनुष्य पापाचरण करून कुठेही सुख प्राप्त करत नाही. त्यानंतर तो वृक्ष स्वरक्षणार्थ श्री ब्रह्मदेव तसेच श्री विष्णूलाही शरण गेला. तो इंद्रदेव व चंद्रदेवाकडेही गेला, पण जेव्हा सूर्य, चंद्र, वरुण, मारुत आदी देवांनी शिवाय सर्व लोकवासी देवांनीही परित्यक्त असा भगवान श्री शंकराला प्रणाम करून वदला, माझे रक्षण करावे. अनाथा समान स्थित असा थकलेल्या पुढच्या 2 पायांच्या बळावर पडलेला वृष पाहून देवेश्री शंकर पार्वतीला हसत वदले, हे महाभाग्यशाली सुंदर देवी, तू या ब्राह्मणाची शांती बघ. तेव्हा श्री पार्वतीने सांगितले, जर तुम्ही माझे प्रिय इच्छिता तर जोपर्यंत हा ब्राह्मण आपल्यावर कोपिष्ट होत नाही तोपर्यंत याला त्वरित वर द्या. तेव्हा भस्मलेपन केलेले, जटाधारी, त्रिशूळधारी, भाळी अर्धचंद्र धारण केलेले अर्धांगी पार्वतीसह भगवान श्री शंकर ब्राह्मण वृषाला म्हणाले, हे प्रिय ब्राह्मण श्रेष्ठ, तुझा क्रोध अजून शमला नाही, म्हणून हे तुझे क्रोधस्थान होईल. त्यानंतर भृगु महर्षींनी त्या पूज्य त्रिनेत्र श्री शंकराला पाहून पृथ्वीचा आश्रय घेऊन गुडघे टेकवले व स्तोत्राचे उच्चारण केले. हे भूतनाथ, जगोद्भव, ऐश्वर्यदाता, भयकारक, त्रैलोक्यनाथ, भवभयाने उद्विग्न असा मी आपणास निवेदन करू इच्छितो की आपले गुणगान करणे माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या शक्तीबाहेर आहे. हजारो मुख असलेला वासुकीसुद्धा आपले गुणगान करण्यास असमर्थ आहे. शशीधर, संपूर्ण जगाला उज्ज्वल करणारे श्री शंकर, माहेश्वर, स्तुतिमुखर, चरणी नतमस्तक अशा या मनुष्याच्या भक्तीने आपण प्रसन्न व्हावे. हे ईश्वर, आपण स्थिती, उत्पत्ती, विनाशाचे कारण तसेच सत्वरज तमोगुण आहात. हे भुवनेश, त्रैलोक्यनाथ, मी या जगात भयभीत झालो आहे. आपणास शरण आलेल्याचे आपण रक्षक आहात. भगवान यम, नियम, यज्ञ, दान, वेदाभ्यास व योगधारणेमुळे सर्व आपल्या भक्तीसमोर 1 सहस्रांश योग्य नाहीत. आपल्यास प्रणाम करणाऱ्यांचे या जन्मात उत्कृष्ट रसायन, खंग, अंजन, विवर, पादुका आदी सिद्धरूप चिन्ह प्रकट दिसून येतात. कोणी अज्ञानी अज्ञानवश दांभिक वृत्तीने जरी आपणास नमस्कार करतो तरी आपण त्याला ऐश्वर्य देता. आपल्यावर भक्ती केली तर ती संसार जलातून मुक्त करून मोक्ष प्रदान करते. परस्त्री, परधन, परायण, परक्यांनी केलेली हानी, दिलेले दुःख, शोक यामुळे संतप्त असा दुसऱ्यांचा चेहरा पाहण्यात तत्पर परमेश्वर, आपण माझे रक्षण करा. हे श्री शंकर, क्षणभंगूर सामर्थ्यांच्या अहमपणाने आनंदित होणारा, क्रूर व कुमार्गाभिमुख असा मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. बंधुजनांकडून माझी आशा पूर्ण झाली आहे, पण दुसऱ्यांकरता दीन बनलेल्या ब्राह्मणाला आपण तारा. श्री महेश्वर, आपण माझी तहान मारा. माझ्यासारख्या माणसाला तिरस्कृत करू नका. देवेश, आपण तृष्णाहरण करा, पण माझ्या हृदयात निवास करणारी श्री लक्ष्मी मला द्या. देवेश, माझ्या मदमोह बंधनातून तसेच या संसारातून मला मुक्त करा. हे करुणाभ्युदय नामक स्तोत्र सर्वसिद्धी देणारे व दिव्य आहे. जो याचे पठन करून भृगु ऋषींचे स्मरण करतो तो मरणोत्तर शिवलोकात जातो. देवांसह श्री महादेवाने हे महर्षी भृगु भाषित स्तोत्र ऐकून सांगितले, मी उत्तम वर देणार आहे. भृगु महर्षींनी
विनवले, हे देवादिदेव, जर आपण प्रसन्न आहात आणि मला वर देऊ इच्छिता तर हे स्थान माझ्या नावाने सिद्ध क्षेत्र व्हावे. आपण उमादेवीसह इथे स्थित व्हावे, ज्यामुळे हे देवक्षेत्र पुण्यप्रद होईल. हे जगदीश्वर, या स्थानी मी महातीर्थ क्षेत्र निर्माण करू इच्छितो. देवेश, आपल्या कृपेने माझे मनोरथ पूर्ण व्हावे. श्री शंकर वदले, ब्राह्मण, हे क्षेत्र प्रथम श्री लक्ष्मी देवीद्वारा सिद्ध झाले आहे, हे आपण जाणत नाही का? श्रीदेवीची अनुमती घेऊन जर तिने ते मान्य केले तरच अन्यथा नाही. तिने ते मान्य केले तर आपणास जे अभिप्रेत वाटेल ते आपण करावे. तुम्ही केलेले दुसऱ्यांचे होणार नाही. हे सांगून श्री शंकर निघून गेल्यावर भृगू महर्षी स्नान करून श्री लक्ष्मी देवीजवळ पोहोचले. तिथे पारणे करून त्यांनी तिच्याजवळ वास्तव्य केले. त्यानंतर योग्य वेळी श्री लक्ष्मी देवीला विचारले, हे कल्याणी, जर तुम्हाला रुचेल व दुःख होणार नाही तर तुमच्या या विस्तीर्ण क्षेत्रात मी माझे स्थान निर्माण करू का? श्री लक्ष्मी देवीने सांगितले, महर्षी, तुम्ही माझ्या अनुमतीने माझ्या व तुमच्या नावाने सुंदर स्थान करावे अशी माझी आज्ञा आहे. भृगु महर्षी श्री लक्ष्मीला म्हणाले, श्री लक्ष्मी देवी, हे सर्व कच्छपाने अधिष्ठित व त्याच्या पाठीवर स्थित आहे. त्यांच्याही संमतीसहित हे उत्तम कार्य करावे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भृगु कच्छोत्पत्ती वर्णन नावाचा 181वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथे भृगु महर्षी जरी तपस्वी असतील तरी अजूनही त्यांनी क्रोधावरती जय प्राप्त केला नाही, हे भगवान शिवशंकरांना माहीत होतं. त्यामुळे ते भृगु महर्षींना वर देण्यास तयार नव्हते. तरीसुद्धा पार्वती मातेच्या आग्रहास्तव त्यांनी प्रत्यक्षात पार्वती मातेलाही दाखवून दिलं की अजूनही त्यांचा क्रोधावरती नियंत्रण नाही. त्यासाठी त्यांनी एका वृषाला वृषाच्या रूपात तिथं पाठवलं आणि त्या वृषाने त्यांना तपस्या करत असताना त्यांची भंग केली आणि ते क्रोधित कसे झाले हे प्रत्यक्षात पार्वती देवीने पाहिलं. आणि तरीही पार्वती देवीच्या इच्छेनुसार भगवान शिवशंकरांनी त्यांना वरदान देण्यासाठी ते तयार झाले. आणि हे सर्व आहे. आता पुढील अध्यायात ह्या कथेचा पुढील भाग आपण उद्याला वाचू. इथं आपण थांबूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण आज भृगु कच्छतीर्थ ह्याचा पुढील भाग आपण पाहूयात. भृगु ऋषींनी इतके वर्ष तपस्या केली तरीसुद्धा त्यांचा रागावर काही संतुलन त्यांना प्राप्त करता आलं नव्हतं, हे आपण काल पाहिलं. आणि तरीही भगवान शिवशंकरांनी त्यांना वरदान दिलेलं आहे. आणि श्री लक्ष्मीच्या अनुमती असेल तर भृगु महर्षी जिथं इच्छा धरतात तिथं ते तीर्थ स्थापन करू शकतात असं भगवान शिवशंकरांनी त्यांना सांगितलं. त्यानुसार त्यांनी श्री लक्ष्मीची अनुमती मागितली आणि श्री लक्ष्मी देवीने सुद्धा आनंदाने अनुमती दिलेली आहे. आता आपण पुढील अध्याय पाहूयात की पुढे काय आहे. भृगु तीर्थाच्या संदर्भातच पुढील अध्याय आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 182. भृगु कच्छतीर्थ महात्म्य वर्णन. भृगु कच्छतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडे उवाच. ततो भृगुः श्रिया चैव समेतः कच्छपं गतः अभिनंद्य यथा न्यायमुवाच वचनं शुभम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानुसार भृगु महर्षी श्री लक्ष्मी देवींसह कच्छपाजवळ गेले. त्यांनी यथान्याय कच्छपाचे अभिनंदन करून शुभ वचन प्रतिपादले. ते म्हणाले, आपण खरोखरच संपूर्ण पृथ्वी व चराचर सहित लोक धारण केले आहे. तसेच हे महाबुद्धिमान देव, पुण्यभावनेने आपण तिथेच स्थित आहात. हे देव, जर आपणास उचित वाटले तर आपण मला आदेश द्या की इथे श्री लक्ष्मीसह चतुर्विद्या ज्ञात असलेल्यांचे उत्तम स्थान मी करावे. कुर्म वदले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, माझ्या नावाने अंकित हे नगर
चिरकाल माझ्यावरती सुसंस्थापित अचल वस्तू स्थिर राहील. हे सुलोचना व भृगु महर्षी, तुम्हाला भय नसावे. हे भरतवंशोत्पन्न राजा, कच्छपाच्या मुखाद्वारे अभिव्यक्त शुभवचन ऐकून नंदन संवत्सर माघ महिना पंचमी तिथी उत्तरा नक्षत्र कुंभ राशीत चंद्रस्थित असताना श्री नर्मदाच्या खोल सुंदर जल असलेल्या उत्तर तटाच्या मध्यवर्ती भागात कोटी तीर्थयुक्त शेकडो भवनांनी शोभित एक कोस परिमित ते क्षेत्र चिरकाल तपोबलाने युक्त भृगु महर्षींनी विश्वकर्माचे चिंतन करून निर्माण करवले. तिथे वेदज्ञात विद्वान ब्राह्मण, राज्यपालक, क्षत्रिय, व्यापार रतवैश्य व सेवापरायण शूद्र होते. प्रिय युधिष्ठिर, महात्मा भृगु महर्षीद्वारा निर्मित श्रीने परिवेष्टित हे तीर्थ आनंदमयनी सर्व पापनाशक आहे. ही भृगु कच्छोत्पत्ती सांगितली. श्री मार्कंडेय वदले, काही काळ लोटल्यावर काही कारणास्तव ऋषींचे संमेलन झाले असताना श्री लक्ष्मी देवी देवलोकात त्वरित निघून गेली. देवीने जाण्यापूर्वी ब्रह्मवादी भृगु महर्षींना भवनाची किल्ली सोपवताना सांगितले, या माझ्या स्थानाचे यथार्थ रक्षण कर. सर्व देवकार्य संपादित करून श्री लक्ष्मी देवी पुन्हा भृगुकच्छला त्वरित परतली. हे युधिष्ठिर, जेव्हा तिने स्वतःची किल्ली, स्वगृह तसेच निज अन्य सामग्री मागितली तेव्हा भृगु महर्षी उत्तरले, हे असत्य आहे, इथे तुमचे काही नाही. राजा तिथे परस्पर भेटीत हे माझे असा मोठा विवाद निर्माण झाला. बराच काळ लोटल्यावर श्रेष्ठ भृगु महर्षींनी चतुर्विद्यांचे जाणकार असलेल्या विद्वानांना निर्णायक आधार मानून त्यांची बैठक बोलवली. भृगु महर्षी म्हणाले, हे मृगलोचनी, हे सर्व नगर माझे आहे असे हे चतुर्विद्या ज्ञात सर्व ब्राह्मण जाणतात. श्री लक्ष्मी देवी बदली, श्रेष्ठ ब्राह्मण, मला सुद्धा चातुर्वर्ण्य ब्राह्मणांचा निर्णायक आधार निसंशय मान्य आहे. हे स्थान माझे की तुमचे हे ब्राह्मणांनी सांगावे. त्यानंतर सर्व विद्वानांनी परस्परात चर्चा करून निश्चय केला. राजा, त्या ब्राह्मणांनी द्विवादित स्थान संयुक्त रूपात पाहिले. त्यांच्यातील 18,000 ब्राह्मणांनी काहीच उत्तर दिले नाही. राजा, भृगु महर्षीच्या क्रोधाने भयभीत होऊन इतरांनी उत्तर दिले, ज्याच्या हाती किल्ली त्याचेच हे क्षेत्र आहे. वेदज्ञ विद्वान ब्राह्मणांचे हे उत्तर ऐकून श्री लक्ष्मी देवीने महाक्रोधाने ब्राह्मणांना शाप दिला. सत्य त्यजून तिरस्कृत लोभी मनाने माझे स्थान लुप्त केले, त्यामुळे माझे वचन ऐका. विद्या प्राप्तीची परंपरा 3 पुरुषांपर्यंत राहील, मात्र 3 पुरुषांपर्यंत धन राहणार नाही. ब्राह्मण, तुम्ही अन्य वेदांचे ज्ञाता होणार नाहीत. तुमची घरे व 2 जमिनीही नसतील. तुमच्याकडे ऐश्वर्य नांदणार नाही. तुमचे धर्मपालन पक्षपाताने पूर्ण होईल, कल्याण भावनेने होणार नाही. कोणी प्रिय स्वगोत्री लोभी असेल तर द्विधा मनस्थितीचा परित्याग केल्याशिवाय एकार्थ सत्य होत नाही. आजपासून सर्व ब्राह्मण अहंकारी होतील. पुत्रवचनात पिता तसेच पितृवचनात पुत्र विश्वास ठेवणार नाही. सर्व निसंशय अहंकारी होतील. हे सांगून श्री लक्ष्मी देवी स्वर्गात निघून गेली. त्यानंतर हे स्थान क्रोध लोभयुक्त होईल हे सांगून देवगण व शुद्ध अंतःकरण असलेले ब्रह्मर्षीही स्वर्गात निघून गेलेत. श्री लक्ष्मी देवी आणि तपस्वींना निघून गेलेले पाहून महात्मा भृगूने महातपस्येने त्रिपुरासुराच्या वधाकरता श्री शंकराला प्रसन्न केले. श्री शंकर भृगु ऋषींना आनंदित करण्यासाठी वदले, ब्राह्मण, तुम्ही का दुःखी आहात? तुमच्या दुःखाचे काय कारण आहे? हे अनघ, मी प्रसन्न झाल्यावरही तुम्हाला दुःख कसे? भृगु महर्षींनी सांगितले. प्रथम सर्व ब्राह्मणांना शाप देऊन श्री लक्ष्मी देवी निघून गेली. त्यानंतर हे स्थान अपवित्र आहे असे सांगून देवही निघून गेलेत. श्री शंकर वदले, मी पूर्वी सांगितले होते तसेच आहे की श्रीदेवीची अनुभूती घेऊन जर तिने ते मान्य केले तरच तुमचेही सिद्ध क्षेत्र निर्माण करा, अन्यथा नाही. हे स्थान निस्संदेह क्रोधस्थान आहे. मात्र आणखीन ऐका, या स्थानातील ब्राह्मण माझ्या कृपाप्रसादाने निसंशय भयरहित होतील. जे शेकडो हजारो ब्राह्मण इथे त्वरित आले ते सर्व वेदविद्येत व व्रतात पारंगत तसेच
सर्व शास्त्रात प्रवीण होतील. हे भृगुश्रेष्ठ, अशिक्षित आणि दीन अवस्था प्राप्त मूर्खाला प्रत्युत्तर करण्यास प्रत्यक्षात इंद्रदेवही असमर्थ आहेत. ब्राह्मण श्रेष्ठ, आजपासून हे कोटीतीर्थ नावाचे स्थान निःसंशय सर्व पापनाशक आहे. माझ्या कृपेने हे स्थान देवांनी सेवित होईल. भृगुक्षेत्रात जे कृमी, कीटक, पतंग आदी मृत पावतील त्यांचा माझ्या कृपेने शिवलोकात निवास होईल. वृषकुंडात स्नान करून श्री शंकराचे पूजन करणाऱ्यास निश्चितच सर्व मेध यज्ञाचे फल प्राप्त होते. भृगुतीर्थात स्नान करून पितृदेवांचे तर्पण कैल्यास पितृगण तृप्त होऊन 12 वर्ष शांती प्राप्त करतात. दही, दूध, तूप, मध व पाण्याने त्रिनेत्र श्री शंकराला स्नान घालणारा स्वर्गात निवास करतो. हे ब्राह्मण श्रेष्ठ, माझ्या कृपेने हे भृगुक्षेत्र सर्व देवांनी सेवित होऊन कुरुक्षेत्र आधी समान होईल. सूर्यग्रहणात सोन्याचे जव डोक्यावर ठेवून भृगुक्षेत्रात स्नान करणाऱ्याने निःसंशय कुरु जंगलात स्नान केल्याचे समजावे. मी पण तिथेच राहीन अन माझी प्रिय अंबिकाही तिथेच असेल. नावानुसार सौभाग्य सुंदर ती देवी सर्व दुःखाचा नाश करणारी आहे. त्या देवीसह मी भृगुकच्छ क्षेत्रात निवास करीन. हे सांगून श्री महादेव नि देवी अंबिका दोघेही भृगुकच्छ क्षेत्रात स्थित झाले. तेव्हा भृगु महर्षी ब्रह्मघोषाने निनादलेल्या ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद तसेच अथर्ववेदाचा मंत्रघोष होत असलेल्या स्वनगरात पोहोचले. त्या तीर्थात जो स्नान करून वृष त्यजतो तो श्री शिवशंकराच्या स्वरूपाशी एकरूप होतो. हे श्री शंकराने सांगितले आहे. जो चैत्र महिन्यात सौभाग्य सुंदरीचे पूजन करून मीठ दान करतो, तसेच गाय, जमीन, सुवर्ण आदी ललिता, पार्वती व श्री शिव प्रसन्न व्हावे म्हणून ब्राह्मणाला दान करतो, त्याला सर्व सुख प्राप्त होते. राजश्रेष्ठ, भृगुक्षेत्रात स्नान केल्यास स्त्रीस दुःख, दुर्भाग्य तसेच पतीचा वियोग होत नाही. पांडुपुत्र युधिष्ठिर, जो नित्य भृगुदेवाचे दर्शन करतो तो ब्रह्मसदनापर्यंत तेथील देवतांसह जे पुण्यफल प्राप्त करतो ते तुम्ही ऐका. सुवर्णाने मढवलेल्या शिंगांची साध्वी, सुशील, तरुण, सवत्स, दुभती गाय सर्व व्रतांनी युक्त ब्राह्मणाला देऊन जे फल मिळते ते या तीर्थात स्नान केल्यास खरोखरच प्राप्त होते. राजा, श्री नर्मदाच्या या तीर्थात शूरवृत्तीने देहत्याग करणारा श्री इंद्रदेवाचे आतिथ्य प्राप्त करतो. हे आख्यान सदा यशदायी, स्वर्गदायी, धनदायी, पुत्रदायी व आयुवर्धन करणारे आहे. प्रत्येक पर्वात अमावस्या पौर्णिमेला भक्तीने हे आख्यान श्रवण करणारा हे सर्व फल प्राप्त करतो. जो भृगुतीर्थात विधीपूर्वक संन्यास ग्रहण करतो तो मरणोत्तर परमदुर्लभ स्थान प्राप्त करतो. देवादी देवाद्वारा सांगितलेले हे वचन ऐकून भृगु महर्षी प्रसन्न होऊन तिथेच थांबले. श्री शिवशंकर अंतर्धान पावल्यावर ब्राह्मण श्रेष्ठ भृगु महर्षी तिथे स्वमूर्ती सोडून ब्रह्मलोकात निघून गेले. पांडुपुत्र महाराज, या प्रकारे सर्व पापविनाशक भृगुकच्छची उत्पत्ती मी तुम्हाला सांगितली. हे क्षेत्र भगवान श्री शंकराने पुण्यदायी पापविनाशक असल्याचे सांगितले आहे. ब्रह्माचा एक दिवस चतुर्युग सहस्त्र पूर्ण झाल्यावर स्मरण केला जातो. ब्रह्माचा दिवस आल्यावर युगांची उत्पत्ती होते. पण या क्षेत्राबाबत मी नीट समजू शकलो नाही. हे स्वतः श्री शंकराने सांगितले आहे. स्त्री वा पुरुषाने भक्तीने हे श्रवण केल्यास तो उत्तम लोक प्राप्त करतो, हे सुद्धा त्यांनीच सांगितले आहे. हे नृपश्रेष्ठ, देवकुंडात स्नान करून पिंडदान आदी उत्तम क्रिया करणाऱ्यास आचार्य अक्षय फल प्राप्त करणारा समजतात. या भृगुकच्छचे विस्तृत वर्णन भक्तिपूर्वक श्रवण करणाऱ्यास निःसंशय कोटी तीर्थाचे फल मिळते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भृगुकच्छ तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 182वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे भृगु तीर्थ ह्या संदर्भात सांगितलेलं आहे. श्री लक्ष्मी देवीचं तिथं स्थान होतं, परंतु भृगु महर्षींनी श्री लक्ष्मी देवतेशी तसं असत्य भाषण केलेलं आहे आणि त्यामुळे लक्ष्मी देवतेने सर्व ब्राह्मणांना शाप दिला की असं असत्य वर्तन केल्यामुळे ब्राह्मण वर्ग अहंकारी होईल, हा तिने शाप दिला. त्यानंतर भृगु महर्षी सर्व देवतासुद्धा भृगु महर्षींना ह्या क्षेत्राला सोडून निघून गेले, कारण लक्ष्मी देवतेने शाप दिला होता म्हणून.
तर हे असत्य भाषण ते क्षेत्र केवळ स्वतःचंच व्हावं ह्यासाठी त्यांनी केलं होतं आणि जे अत्यंत चुकीचं होतं. आणि त्या सर्व देवताही सोडून गेल्या त्यांना त्या त्या क्षेत्राला. भृगु महर्षींनी पुन्हा तपश्चर्या केली आणि पुन्हा भगवान श्री शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि हे क्षेत्र पवित्र केलं. असं हे क्षेत्र आहे. तर हे भृगु महर्षींचं क्षेत्र आहे आणि भगवान शिवशंकरांनी स्वतः पुन्हा परत वरदान दिला आणि या क्षेत्राला पवित्र केलेलं आहे. परंतु असत्य भाषण केलेलं आहे हे चुकीचं कर्म भृगु महर्षींकडून घडलं इथे या अध्यायात सांगितलं आहे. त्याचं प्रायश्चित्तसुद्धा त्यांनी नंतर तपस्या करून घेतलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 183 केदारेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय उवाच. अतः परम महाराज गच्छेत केदार सज्जकं सज्ञकं यत्र गत्वा महाराज श्राद्धं कृत्वा पिबेत जलम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, यानंतर केदारेश्वर नावाच्या तीर्थात जावे, जिथे जाऊन श्राद्ध करून जल प्यायल्यास आणि श्री शंकराचे विधीपूर्वक पूजन केल्यास केदार तीर्थाचे पूर्ण फल प्राप्त होते. युधिष्ठिरने विचारले, भगवान श्रीशंकर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर केदारेश्वर नावाने कसे स्थित झाले हे विस्तारपूर्वक सांगावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, पूर्वी सत्ययुगाच्या आधी भृगुकच्छ क्षेत्रात भृगु महर्षींनी भगवान श्री शंकराची आराधना केली. तसेच त्यांना श्री लक्ष्मी देवीने शापही दिला होता. हे क्षेत्र अपवित्र व सर्व वेदरहित होईल हे सांगून श्री लक्ष्मी देवी निघून गेली. भृगु महर्षींनी वायुसेवन आणि त्यानंतर निराहार राहून खूप काळापर्यंत नसावर आलेल्या शरीराने 1000 वर्ष उग्र तप केले. तेव्हा भगवान श्री शंकर सप्तपाताळ भेदून लिंगस्वरूप होऊन अचानक प्रत्यक्ष प्रकट झालेत. त्यावेळी भृगु महर्षींनी श्री शंकराला कमळ कलिकेसमान प्रकाशमान पाहिले. त्यावेळी भृगु महर्षींनी त्या देवाची स्थाणु आणि त्र्यंबक आदी नावाने स्तुती केली. अशी स्तुती केल्यावर ते भगवान श्री शंकर हसत पुन्हा भृगु महर्षींना म्हणाले, मुनी, तुम्ही मला काय मागू इच्छिता? भृगु महर्षी उत्तरले, हे पंचकोस विस्तृत क्षेत्र श्री लक्ष्मी देवीने शापित केली आहे. हे क्षेत्र अपवित्र तसेच सर्व वेदज्ञान रहित होईल असे सांगून श्री लक्ष्मी देवी स्वर्गात निघून गेली. श्री महेश, जर आपण प्रसन्न आहात तर हे क्षेत्र पुन्हा पवित्र व उत्तम होईल असे करावे. श्री शंकर वदले, केदार नावाचे शिवलिंग प्रथम निर्माण होईल. हे शिवलिंग प्रथम मांडल्यावर दशलिंग होतील. या क्षेत्राच्या मध्यभागी 11वे लिंग अदृश्य असेल. 11वे भगवान श्री शंकर स्वतः हे क्षेत्र पवित्र करतील. त्याच प्रमाणे 12 आदित्य माझ्या कृपेने एकरूपात रोग व दुःख विनाशक होऊन भृगु क्षेत्रात निवास करतील. या क्षेत्रात 18 दुर्गा, 16 क्षेत्रपाल, वीरभद्र शिवाय माता चामुंडा आदी राहतील. हे क्षेत्र नित्य पवित्र राहील. जो जितेंद्रिय होऊन माघ महिन्यापर्यंत उषक्काली स्नान करून केदारेश्वराचे पूजन करतो तो शिवमंदिरास जातो. हे भरतवंशोत्पन्न राजा, जो त्या तीर्थात स्नान करून पितरांच्या उद्देशाने विधीपूर्वक श्राद्ध करतो त्याच्यावर त्याचे पितामह प्रसन्न होतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील केदारेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 183वा अध्याय पूर्ण झाला. तर हा अध्यायसुद्धा भृगु महर्षींच्या संदर्भात आहे. पुढील अध्याय आणि भृगु महर्षींनी तपश्चर्येने भगवान शिवशंकराला प्रसन्न करून नंतर इथे स्वतः शिवशंकरांनी त्यांना वरदान देऊन हे तीर्थ केदारेश्वर तीर्थ हे निर्माण झालेलं आहे आणि त्यांची श्री लक्ष्मी देवीने दिलेल्या पापातून मुक्ततासुद्धा केलेली आहे आणि हे तीर्थ पवित्र केले आहे. असं हे केदारेश्वर तीर्थ आहे. तर पुढील अध्याय आहे
अध्याय 184 धौत पाप तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. धौत पापम ततो गच्छेत भृगुतीर्थ समीपतः वृषेण तु भृगु तत्र भूयो भूयो दूतस्ततः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. त्यानंतर भृगु तीर्थाजवळ धौत पाप तीर्थास जावे, जिथे वृष नंदीश्वरने भृगु महर्षींना वारंवार कंपित व विचलित केले होते. त्या कारणास्तव इहलोकात हे तीर्थ धौतपाप नावाने प्रसिद्ध आहे. तिथेच भृगु महर्षींना संतुष्ट करण्यासाठी भगवान श्री शंकर स्थित झाले. राजा, त्या तीर्थात जो अज्ञानानेही स्नान करतो तो निशंक सर्व पापातून मुक्त होतो. जो योग्य रीतीने विधिपूर्वक स्नानानंतर देवपितरांचे पूजन करून श्री शंकराचे पूजन करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. युधिष्ठिर, त्या तीर्थात ब्रह्महत्या तसेच गोहत्या भयभीत होऊन प्रवेश करत नाही, आणि जर प्रवेश केलास तर त्यांचा क्षय होतो. राजा युधिष्ठिरने विचारले. श्रेष्ठ ब्राह्मण, धौत पाप तीर्थ श्रेष्ठ क्षेत्रात ब्रह्महत्या प्रवेश करत नाही हे या संसारात आश्चर्यकारक आहे. याबाबत कथन करावे. तसेच या संसारात ब्रह्महत्येसम अन्य महापाप नाही. हे पाप धौतपापात प्रविष्ट होताच कसे नष्ट होते हे सर्व आपणास विस्ताराने विचारतो. या आश्चर्यासंबंधी आपण सांगावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. आदिसृष्टीत पूर्वी श्री शिवशंभू महादेवाने उत्तम स्थानी स्थित ब्रह्मदेवाचे विकारभूत अश्वमुखा समान 5वे शिर पाहून अंगुष्ठांगुलीने ते कापले. शिर कापल्यामुळे ते ब्रह्महत्यायुक्त झाले. राजा, श्री नर्मदाच्या उत्तर तटावर जिथे धर्ममूर्ती वृष कंपित झाले तिथेच वृष नंदीश्वराद्वारा स्थापित सर्व देवांनी पूजित धौतेश्वरीला भगवान श्री शिवशंकराने पाहिले. ब्रह्महत्या विनाशिनी धौतेश्वरी दुर्गाला पाहून तिथे त्रिपुरासुराचा विनाश करून श्री शंकराने विश्रांती घेतली. त्या तीर्थाच्या प्रभावाने तीर्थापासून दूर ब्रह्महत्येला पाहून देवादिदेव श्री शंकर अत्यंत आश्चर्यचकित झाले. श्री शंकर स्वतः ब्रह्महत्या विहीन झाले. धर्मशक्तीने पूजित पापविनाशक हा धौतपाप तीर्थात या धौतपाप तीर्थात देवीने भयभीत ब्रह्महत्या प्रवेश करू शकत नाही. ती ब्रह्महत्या लाल वस्त्र धारण केलेली होती. लाल माळांनी युक्त लाल दोरीने लपेटलेली काळ्या रंगाची ती स्त्री माझ्या खांद्याला पकडण्याची इच्छा करत असूनही त्या तीर्थाच्या प्रभावाने दूर स्थित झाली. देवादिदेव श्री शंकराने मनात काही विचार केल्यावर त्यांना त्या तीर्थात निवास करण्याची बुद्धी झाली. खूप वेळ विचार करून ते तिथे थांबून स्वतः पापमुक्त झाले व पृथ्वीवर प्रसिद्ध झाले. तेव्हा ते श्री नर्मदा तटावरील धौतपाप तीर्थाच्या प्रदेशातच स्थित झाले. राजेंद्र, तेव्हापासून श्री नर्मदा तटावर ब्रह्महत्या विनाशक धौतपाप तीर्थ स्थित आहे. अश्विनी नक्षत्रयुक्त शुक्ल पक्षातील नवमीला त्या तीर्थाचे विशेष महत्त्व आहे. राजेंद्र, विशेषतः सप्तमीपासून 3 दिवस या तीर्थाचे महत्त्व आहे. जो अष्टमीला उपवास करून भक्तिपूर्वक अंगासहित वेदपठन करतो आणि एकदा अहोरात्र ऋग यजू सामवेदाचे पठन करतो तो ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होतो. धर्मभ्रष्ट स्त्री तसेच गुरुपत्नीशी समागम केल्यामुळे होणाऱ्या पापातून तो मुक्त होतो. जी स्त्री वांझ अथवा जिची संतती मृत असते त्या स्त्रीने घटजलाने स्नान केल्यास तिला संतती होते व ती संतती जीवित राहते. जो अशिक्षित त्या तीर्थक्षेत्री उपवास करून ऋग्वेद यजुर्वेद सामवेदातील एक ऋचा अमावस्या पौर्णिमेला जपतो तसेच ऋचा ज्ञानरहित असूनही नवमीला वेदमाता गायत्रीचा जप करतो तो पापराशीतून मुक्त होतो. हे महर्षींनी पुराणात सांगितले आहे. शिवाय धौतपाप तीर्थ अतिशय पुण्यप्रद आहे हे श्री शिवशंकराने सांगितले आहे. या तीर्थात जळीस्थळी वा अग्नीत देहत्याग करणाऱ्याची अग्नी व सूर्यासमान कांती होते आणि तो अप्सरांकडून सेवित होऊन हंस मयूर ज्या वाहनांना झुंपलेले असतात अशा विमानाने देवगणांना दुर्लभ श्री शंकराच्या उत्तम स्थानी जातो. तिथे तो स्वेच्छेने सूर्य चंद्र तारांगणापर्यंत क्रीडा करतो. युधिष्ठिर, जी स्त्री धौतपाप तीर्थात देहत्याग करते ती त्वरित दुसऱ्या जन्मात
पुरुषाचा जन्म प्राप्त करते. राजा, अजून जास्त काय सांगावे? धौत पाप तीर्थात जे शुभ अशुभ फल प्राप्त होते ते सर्व अक्षय फलदायी असते. नियमानुसार अन्नत्याग, विषयभोग त्याग तसेच कंदमुलादी त्याग करावा, पण जलाचा त्याग करू नये. युधिष्ठिर, याप्रमाणे जो व्रतपालन करतो तो रुद्रलोकात जातो, तिथे सर्व भोग भोगून पृथ्वीवर राजा होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील धौत पापतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 184वा अध्याय पूर्ण झाला.